सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। कळे गगनबावडा महामार्गावर वाळलेल्या झाडांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। विशेषतः कळे ते परखंदळे या सुमारे 3 किलोमीटरच्या पट्ट्यात रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठी झाडं पूर्णपणे वाळलेल्या अवस्थेत उभी असून त्यांच्या अवाढव्य फांद्या रस्त्यावर झुकल्या आहेत। जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे ही झाडं केव्हाही कोसळण्याची शक्यता असून मोठ्या दुर्घटनेचं सावट या मार्गावर आहे। कळे गगनबावडा हा तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, एसटी बस, अवजड वाहनं तसंच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस या रस्त्यावरून धावतात। मात्र रस्त्यालगत उभी असलेली वाळलेली आणि धोकादायक झाडं वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहेत। अनेक झाडांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर लोंबकळत असल्यानं वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। या मार्गाशेजारी अनेक कौलारू घरं असून वाऱ्यामुळे वाळलेल्या फांद्या घरांवर कोसळण्याच्या घटना घडतायत। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पावसाळ्यात वादळी वाऱ्याचा वेग वाढत असल्यानं एखादं मोठं झाड कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसांपूर्वी परखंदळे इथं जोरदार वारा आणि पावसामुळे एक मोठं झाड थेट रस्त्यावर कोसळलं होतं। त्या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेतून प्रशासनानं कोणताही बोध घेतलेला नाही। सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित यंत्रणेकडून धोकादायक झाडांची पाहणी करून छाटणी अथवा हटवण्याची कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं कळे ते परखंदळे दरम्यानची वाळलेली झाडं आणि धोकादायक फांद्या हटवाव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, वाहन चालक आणि प्रवाशांनी केली आहे। मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होणार का असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय।